एक फोन कॉल आणि 15 वर्षांचं लग्न संपलं. 15 वर्षांचं लग्न, घर होतं, मुलं होती आणि समाजात एक परफेक्ट कुटुंब म्हणून ओळख होती. बाहेरून पाहिलं तर सगळं नीट चाललं होतं. पण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या हळूच आतून पोखरत राहतात. त्या दिवशीही काही वेगळं घडणार आहे असं वाटलं नव्हतं. सकाळ नेहमीसारखीच होती. चहा, काम, मुलांची धावपळ. फोन टेबलावर ठेवलेला होता. अचानक स्क्रीन उजळली. एक नाव. ओळखीचं नव्हतं. फोन उचलला गेला नाही. क्षणभर दुर्लक्ष केलं. कोणीही असू शकतं असं स्वतःलाच समजावलं. पण मन मात्र तिथेच अडकलं. त्या दिवशी कोणतं भांडण झालं नाही. कोणी रडलं नाही. कोणी आरोप केले नाहीत. सगळं शांत होतं. पण काही शांतता फार अस्वस्थ करणारी असते. पुढचे काही दिवस गेले. हसणं थोडंसं कमी झालं. संवाद हळूहळू कमी झाला. लक्षात येण्या इतपत नाही, पण जाणवण्या इतपत नक्कीच. पुन्हा एकदा फोन वाजला. यावेळी कॉल उचलला गेला. दुसऱ्या बाजूला आवाज होता. खूप जवळचा, खूप सवयीचा. पण तरीही अनोळखी. त्या क्षणात सत्य समोर आलं नाही. पण एक विचार मनात रुजला. काहीतरी बरोबर नाही. आपण अनेकदा असं करतो. ज्या गोष्टी समजायला कठीण असतात, त्या समजून घ्यायचं टाळतो. कारण सत्य स्वीकारणं खूप महाग पडू शकतं. त्या घरातही तेच झालं. मुलं होती. जबाबदारी होती. म्हणून शंका दाबली गेली. पण शंका कधीच मरत नाही. ती फक्त शांत बसते. महिने गेले. फोनवर पासवर्ड आला. कॉल्स बाहेर जाऊन घेतले जाऊ लागले. एक दिवस थेट प्रश्न विचारला गेला. उत्तर आलं नाही. फक्त शांतता. आणि ती शांतता सगळ्यात मोठं उत्तर होती. ते गुन्हा नव्हता. कोणताही कायदेशीर आरोप नव्हता. पण विश्वास पूर्णपणे मोडलेला होता. फक्त बोलायचो असं स्पष्टीकरण दिलं गेलं.
पण काही नात्यांमध्ये फक्त हा शब्दच सगळ्यात घातक असतो. लग्न फक्त एकत्र राहणं नाही, ते विश्वासावर उभं असतं. आणि जेव्हा विश्वास हळूहळू झिजतो, तेव्हा नातं आधीच संपलेलं असतं. वेगळं होण्याचा निर्णय घेतला गेला. लोकांना धक्का बसला. इतकी वर्ष एकत्र होतात. अचानक काय झालं? पण सत्य सांगितलं गेलं नाही. कारण काही सत्य समजावून सांगता येत नाही. ते फक्त जगता येतं. आजही तो फोन कॉल मनात घुमतो. कारण त्या फोन कॉलने लग्न संपवलं नाही, पण डोळे उघडले. आणि जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा वास्तव जसं आहे तसं दिसायला लागतं. ही गोष्ट फसवणुकीची नाही. ही गोष्ट आहे दुर्लक्षाची. स्वतःलाच खोटं सांगण्याची. कधीकधी आयुष्य एका मोठ्या धक्क्याने बदलत नाही. ते बदलतं एका छोट्या क्षणाने, एका फोन कॉलने. जर तुम्ही आज काहीतरी दुर्लक्ष करत असाल, तर थांबा. कारण सत्य नेहमी ओरडून येत नाही. कधीकधी ते फक्त फोन वाजवतं.